नमस्कार, मी राहुल कुलकर्णी. एबीपी माझामध्ये जगभरातल्या सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. तशी ही एका गुन्ह्याची कहाणी असली तर याच्यामध्ये राजकारण आहे आणि ते राजकारण असं आहे की मोहित कंबोज पार्टीचे नेते हे ज्या वेळेला एनसीबीचे माजी अधिकारी समीर वानखेडे यांनी एका क्रूजवरती जो छापा टाकला आणि त्याच्यामध्ये प्रसिद्ध अभिनेता शाहरुख, त्यानंतर एक गोष्ट महाराष्ट्रात होत होती ती म्हणजे कसा मुंबई हा एक मोठा ड्रगचा बाजाराचं केंद्र बनलेलं आहे आणि त्याला प्रत्युत्तर म्हणून आत्ता जेलमध्ये असलेले पण राष्ट्रवादी काँग्रेसचे अजूनही प्रवक्ते असलेले नवाब मलिक यांनी थेट समीर वानखेडे यांनी आपलं वय लपवून बिअर बारचा कसा परवाना घेतला किंवा त्यांचं कास्ट सर्टिफिकेटच मुळात कसं खोटं आहे अशा पद्धतीच्या गोष्टी महाराष्ट्राला सांगत होते आणि तेव्हापासून हे प्रकरण चर्चेत होतं. सो आता की जेव्हा समीर वानखेडे यांच्या विरोधामध्ये त्यांनी शाहरुख खानच्या मुलावरती गुन्हा दाखल करू नये किंवा त्याची निर्दोष मुक्तता व्हावी म्हणून 25 कोटी रुपयाची लाच मागितल्याचा FIR रजिस्टर्ड झालाय, त्यावेळेला मला असं वाटलं की ही सगळी कहाणी महाराष्ट्राने नीट समजून घ्यायला हवी. त्या FIRची कॉपी पण आम्ही मिळवली. सुरुवात अशी आहे की आर्यन खान प्रकरणात एनसीबीचे माजी पोलीस अधिकारी समीर वानखेडेंच्या अडचणीमध्ये वाढ होते ते मी सांगितलं. सीबीआयने नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या मुंबई झोनच्या माजी संचालकाविरोधामध्ये FIR नोंदवला आहे. यामध्ये अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला अडकवण्यात येणार नसल्याच्या बदल्यात 25 कोटीची लाच मागितल्याचा आरोप समीर वानखेडेवरती. इथे दोन प्रश्न इमिडिएटली तयार होतात. नंतरच तपासाचे धागे खूप वेगात फिरले. सो यामध्ये 50 लाख रुपये कुणी दिले की जे 50 लाख रुपये त्यांनी घेतले असं म्हणतात. FIR नुसार समीर वानखेडेच्या सांगण्यावरून गोसावीने, आता त्या गोसावीचा सगळा संदर्भ पण मी सांगेन, आर्यन खान प्रकरणात 25 कोटीच्या लाचेची मागणी केली. या रकमेच्या बदल्यात आर्यन खानला ड्रग प्रकरणात अडकवण्यात येणार नाही असं आश्वासन दिलेलं होतं. आता हा गोसावी कोण आहे ते बघा. FIR नुसार समीर वानखेडे यांनी गोसावी यांना सौद्याच्या पैशाच्या प्रकरणात संपूर्ण सूट दिली होती. म्हणजे हा गोसावी, तुम्हाला आठवत असेल तर त्यावेळेला काही व्हिडिओ सरफेस झाले होते की हा तिथे बसलेला आहे, त्या आरोपीच्या सोबत बसलाय. नियमावलीनुसार जो आरोपी असतो, अगदी आर्यन खान असो, त्याच्या आजूबाजूला कोणाला बसता येत नाही, पण तेव्हा काही फोटो सरफेस झाले होते आणि गोसावी यांनी 18 कोटी रुपयामध्ये हा सौदा पक्का केला. म्हणजे त्यांनी 25 कोटी रुपये मागितले होते आणि त्यातले 18 कोटी रुपये फायनली 18 कोटीत हा व्यवहार ठरला. आणि पुढे FIR मध्ये जी नोंद आहे ती अशी आहे की गोसावी यांनी 50 लाख रुपयाचा अडव्हान्स घेतला. आता त्या अडव्हान्स कुणी दिलं आणि गोसावीने ते समीर वानखेडे यांच्यापर्यंत पोहोचवलं की नाही. तपासामध्ये समीर वानखेडे यांनी आपल्या परदेश दौऱ्याबाबत कुठलीही माहिती तपास यंत्रणेला दिली नाही. ज्या त्याच्या हातातल्या घड्याळाबद्दल किंवा त्याचा जो शर्ट आहे त्याच्याबद्दल श्री नवाब मलिक यांनी ज्या पद्धतीचे ट्विट केलेले होते तेव्हा त्याच्यावरून खूप क्रिटिसाइज झालं होतं. पण आता त्या FIR मध्ये त्याचा उल्लेख आलेला आहे. महागडी घड्याळ समीर वानखेडे यांच्याकडे कुठून आली, कपडे जे तो महागडी पद्धतीचे घेत होता ते कुठून आले. आणि मग 12 मेला समीर वानखेडेंच्या घरावरती सीबीआयचा छापा पडलेला आहे आणि त्या छाप्यामध्ये मुंबई त्या घरात जवळपास 13 तासाहून अधिक छापे झाले. समीर, त्याचे सासरे आणि बहिणीच्याही घरी पोलीस पोहोचलेले होते आणि ह्या सगळ्या प्रकरणामध्ये समीर वानखेडेचं जे कार्डेलिया क्रूज केसमध्ये हे जे लाच मागणं आहे ते लाच मागणं हे चर्चेत आलेलं आहे. आणि म्हणून मी असं म्हटलं की ही जी FIRची कॉपी आहे त्या FIRच्या कॉपीमधूनच महाराष्ट्राला या सगळ्या प्रकरणाची A to Z माहिती मिळणार आहे. सो ती कॉपी माझ्या हातात आहे. ती कॉपी काय सांगते बघा. श्री कपिल, सुपरिटेंडेंट विजिलन्स NCB, हेडक्वार्टर न्यू दिल्ली, वाइड फॉरवर्डेड कंप्लेंट and previous approval of union government under section 17A of Prevention of Corruption Act 1988. एक लक्षात घ्या, सेंट्रल गव्हर्नमेंटनी समीर वानखेडेच्या विरोधामध्ये कारवाई करण्याच्या दृष्टीनं परवानगी दिलेली आहे. आणि मी नेहमी म्हणतो की ज्या ज्या वेळेला अशी कुठलीही संवेदनशील प्रकरणं महाराष्ट्रामध्ये येतात त्यावेळेला दोन्ही बाजूनं राजकारण करण्याचा प्रयत्न केला जातो. जसं मोहित कंबोज त्यावेळेला एक पॉलिटिकल नेरेटिव्ह सेट करत होते असं म्हणणं होतं राष्ट्रवादी काँग्रेसचं, त्याला प्रत्युत्तर म्हणून नवाब मलिक हे आर्यन खानला फसवून समीर वानखेडे कशा पद्धतीनं भारतीय जनता पार्टीचा अजेंडा राबवत आहेत असा महाराष्ट्राला संदेश देत होते. एक्झॅक्टली आता ज्यावेळेला केंद्र सरकारनं याबद्दलच्या कारवाया सुरू केल्यात त्यावेळेला सुद्धा वेगवेगळ्या पद्धतीनं लोक, स्पेशली
जे महाविकास आघाडीचे समर्थक आहेत ते व्यक्त होताना दिसतात. म्हणजे कुणीही असं म्हणत नाही की आता तरी सेंट्रल एजन्सीची ही जी कारवाई आहे त्या कारवाईला आपण अप्रूव्ह केलं पाहिजे. The previous approval of Union Government under Section 17A of Prevention of Corruption Act 1988, as amended so and so, for conducting inquiry investigation against Shri Samir Wankhede, IRS, the then Zonal Director NCB Mumbai, Zonal Unit 2, Shri Vishwa Vijay Singh यांना dismiss केलेलं आहे. The then Superintendent NCB as Ashish Ranjan in the Intelligence Officer of Mumbai Zonal Unit and other persons. The same is enclosed at Annexure B. The content of complaints are under. हे सगळं प्रकरण कसं घडलं त्याबद्दलचा आता हा सगळा जो हा 9 पानाचा FIR आहे त्यातल्या 4थ्या पानावरती हे सगळं येत आहे. श्री समीर वानखेडे IRS, त्यानंतर विजय सिंग, त्यानंतर आशिष रंजन, the then intelligence officer of Mumbai unit and so wide order dated 25/10/2021. A special inquiry team SCT was formed under the chairmanship of DGG INR CO Narcotics Control Bureau to conduct an inquiry into the allegations of improper, dishonest performance of duty by certain officers of Narcotics Control Bureau of Mumbai Zone in order to obtain undue advantage from the persons suspect in the case 94 of 2021 of the Mumbai Zone, which was registered and investigated under the immediate supervision of Sri Samir Wankhede, the then Zonal Director of Mumbai Zone NCP. एक लक्षात घ्या, श्री नवाब मलिक हे असे पहिली व्यक्ती होते की ज्यांनी समीर वानखेडे यांच्यावरती ते करप्ट आहेत, त्यांच्याकडची ही घड्याळं, त्यांच्याकडचे कपडे याबद्दलचे प्रश्न उपस्थित केले. त्याला काउंटर असा होता की समीर वानखेडे यांनी नवाब मलिक यांच्या जावयाला अटक केली होती. ते जेलमध्ये होते आणि ते जेलमध्ये असताना केवळ तंबाखू सापडलेली असताना समीर वानखेडे यांनी त्यांच्याकडे काहीतरी ड्रग्ज दाखवले आणि त्यांना अरेस्ट केली. त्यामुळं आपल्या स्वतःच्या वैयक्तिक आकसापोटी नवाब मलिक तक्रार करतायत अशा पद्धतीचं सांगितलं गेलं. पण FIR मध्ये असं म्हणतायत की 2021लाच नार्कोटिक्सच्या अंतर्गत असलेली जी विजिलन्स कमिटी आहे त्यांनी चौकशीला सुरुवात केली 25/10/2021ला. आपण आता 2023 मध्ये आहोत. इन फॅक्ट द फॅक्ट ऑफ द केस नंबर 94 of 21 of Mumbai Zone was that the secret information was received in the Mumbai Zone of NCB on 2/10/2021ला त्यांना एक गुप्त माहिती मिळाली relative to consumption possession of narcotic substances by various individuals on the Cordelia cruise ship. म्हणजे ही आर्यन खानची केस. In view of same, a team of the officials of NCB team was formed by the Zonal Director श्री समीर वानखेडे. म्हणजे ह्याच्यात समीर वानखेडेंनी काय सांगितलं की 2/10/2021ला त्यांना एक गुप्त माहिती मिळाली की कोणीतरी ती जी काही शिप होती त्याच्यावरती एक टीम अशी येणार आहे ह्या तरुण मुलांची आणि ते तिथे ते जे काही नॉर्कोटिक्सनी बॅन केलेले सबस्टॅन्टिव्ह मटेरियल आहे ते तिथे खाणार आहेत, कंझ्युम करणार आहेत. आणि मग पुढे त्यांनी काय केलं, श्री समीर वानखेडे अँड द सुपरिटेंडेंट श्री VV Singh to carry out the search and seizure proceeding of the Green Gate, the entry gate of the International Terminal building of the Mumbai Port Trust and the Cordelia cruise. Shri Ashish Ranjan Prasad was taken as the IO and Mr. Kiran Gosavi and Mr. Prabhakar Sahil were taken as the independent witnesses. हा जो किरण गोसावी आहे हा एक इंडिपेंडेंट विटनेस म्हणून त्या केसमध्ये आलेला होता. ह्या एनसीबीच्या टीमनी त्याला आपल्या बरोबर घेतलेलं होतं. द सर्च, सीजर अँड द अरेस्ट ऑफ द सस्पेक्ट इंडिव्हिज्युअल्स इन द केस वेर कॅरिड आउट अंडर द सुपरविजन ऑफ श्री समीर वानखेडे सो अँड सो ड्युरिंग द कोर्स ऑफ इन्क्वायरी conducted by SAT as mentioned above. The statement of a different individuals have been recorded at Mumbai and Delhi. The SAT has also examined the relevant officers concerned as well as the relevant witnesses, persons related to the case. The SAT also collected and analyzed the documents in the case file number so and so. आता पुढे असं झालं, the inquiry conducted by SAT was revealed that 2/10/2021 the name of certain suspect were dropped from the information number I note and the name of certain other accused were included subsequently through modification of suit the proceeding. The initial I note contains 27 names and the modified I note contains only 10 names. हे सगळ्यात मोठा खुलासा आहे की समीर वानखेडे यांनी सुरुवातीला जो FIR दाखल केला आणि जी माहिती होती
त्याच्यामध्ये 27 लोक सस्पेक्ट होते, परंतु त्या 27 लोकांतल्या काही लोकांची नावं वगळण्यात आली आणि केवळ 10 जणांना आरोपी बनवलं गेलं. आता हे 17 लोक कोण होते की ज्यांना समीर वानखेडे यांनी सोडून दिलं, त्याबद्दलचा या एफआयआर मध्ये पुढे खुलासा आहे का आपण बघूया. अ नंबर ऑफ passengers were searched, examined at the departure gate of MBPT Mumbai Port Trust by Sri Ashish Ranjan IO as per provision of section 50 of NDPS Act 1985. During the one of the suspect Arbaz A merchant accepted that he and having charas hidden inside his shoes and the charas in zip lock pouch was taken out from the shoes voluntarily and was handed over to Sri Ashish Ranjan. The sir म्हणजे याच्यातला जो अरबाज मर्चंट होता, त्या अरबाज मर्चंटनी त्याच्या झिप मध्ये आणि त्याच्या शूज मध्ये चरस ठेवलेला आहे हे मान्य केलं आणि मग यांनी ते सर्च केला. आता याच्यामध्ये असं पुढे झालं की नंबर ऑफ पॅसेंजर्स वेर सर्च एक्झामिन वगैरे. श्री सिद्धार्थ शाह who had alleged role in the supply of charas to Arbaz A merchant was also allowed to walk free by these officials of NCB Mumbai, even though Shri Shah had accepted that he got money from Arbaz to buy charas for him and there were incriminating charts showing that he himself was consuming drugs. आता याच्यामध्ये पहिल्यांदा संशय कुठे आला, काही लोकांना जे सोडून दिलं आणि त्यातला ज्या मर्चंटला ज्यांनी प्रत्यक्षात चरस दिलेली होती त्यालाही सोडून दिलं. त्यानंतर इथे यांच्या मनामध्ये कुणाच्या तरी मनामध्ये संशयाची पाल चुकचुकली. The inquiry conducted by SAT has further revealed that the accused persons were brought to NCB office in a private vehicle of independent witnesses KP Gosavi. It appeared that the presence of the independent witnesses Sri KP Gosavi around accused persons were created international in such a manner as to give an impression that KP Gosavi was an NCB personnel, even though there were NCB person to handle the custody of the accused person. आणि त्यावेळेला जे व्हिडिओ, जे फोटोग्राफ्स श्री नवाब मलिक आणि इतरांनी जे प्रोड्यूस केले होते, महाराष्ट्रासमोर मांडले होते, त्याचा आता इथे संदर्भ लागलाय की त्या गोसावीनी ज्या पद्धतीनं आर्यन खान आणि इतर मंडळींना आपल्या जवळ आजूबाजूला ठेवलं ते बेकायदेशीर होतं. ज्या वेळेला एनसीबीचे ऑफिसर्स आजूबाजूला असताना गोसावी हे करत होता आणि हे का बेकायदेशीर होतं तर हे अलाउडच नव्हतं. द इंडिपेंडेंट विटनेसेस केपी गोसावी was allowed to present in the company of the accused persons and even allowed to came to NCB office after the raid, which is against the norms for an independent witnesses. जे नियमाच्या बाहेरच्या सगळ्या गोष्टी केल्या आणि मग त्यांना कुठे संशय आलेला आहे. इट वॉज दिस पोझिशन दॅट अलाउड केपी गोसावी. The inquiry conducted by SAT has further revealed that the accused persons were brought to the NCB office in a private vehicle. ते सगळं सांगितलं मी. It was this position that allowed KP Gosavi and his aide Sanvil D'Souza amongst others to enter into the conspiracy to extract. हा शब्द त्यांनी वापरलाय. To extract. Yes. It was a position that allowed KP Gosavi and aide D'Souza among the others to enter into the conspiracy to extract an amount of 25 crore from the family member of alleged accused Aryan Khan by threatening them of accusation of offense of possession of narcotic substances. This amount was finally settled for 18 crore, a token amount of 15 lakh as bribe money was also taken by KP Gosavi and his aide D'Souza, but later a part of this amount 50 lakh bribes money was returned back to them. म्हणजे याच्यामध्ये आता मात्र फार गडबडीची गोष्ट आहे की 50 लाख रुपये गोसावीला त्यांनी दिलेले आहेत. आता ते आर्यन खानच्या कुटुंबियांना मागितले होते, म्हणजे मग शाहरुख खानच्या कुटुंबियांना ऑब्व्हियसली मागितले गेलेले. मग ते 50 लाख रुपये दिले गेले, पण पुन्हा ते 50 लाख रुपये परत केलेत. आता इथे खरं तर गडबड आहे की 50 लाख रुपये कुणी दिले होते, शाहरुख खान यांनी दिले होते, ते परत कुणाला दिले ते एफआयआर मध्ये लिहिलेलं नाहीये. श्री समीर वानखेडे said D in the capacity of immediate supervision officer had directed to take KP Gosavi and Prabhakar Sahil as independent witnesses in the proceeding against the accused, and directed PV Singh and KP Gosavi handle the accused while taking him to NCB office, thereby allowing a freedom of Sri KP Gosavi and others in order to create such a visual impression of KP Gosavi having the custody of accused and escorting, dragging him towards NCB Mumbai office. समीर वानखेडे यांनी हे इम्प्रेशन तयार केलं की केपी गोसावी हा कुणीतरी मोठा ऑफिसर आहे
आणि त्याला सगळ्या गोष्टी अशा अलाउड केल्या की ज्या नियमात बसत नाहीत, आणि त्या नियमात बसत नसताना सुद्धा ह्या यासाठी केल्या गेल्या की एक इम्प्रेशन क्रिएट व्हावं आणि जे त्यातले आरोपी आहेत त्यांच्याकडनं त्यांना पैसे घेता यावेत. इथे तर सरळ सरळ दिसतं आहे की 25 लाख रुपये 25 कोटी रुपये मागितले गेले. फायनली ती डील ठरली होती की त्याच्यामध्ये 18 कोटी रुपये त्यांना मिळणं अपेक्षित होतं. इट इज ऑल्सो further inquiry has also been done in the matter of allegation of criminal misconduct and corrupt practices of Sri Samir Wankhede and Sri Ashish Ranjan independently, which could not sufficiently justify their acquired assets as per their declared income. हे समीर वानखेडेंसाठी सगळ्यात मोठी गोष्ट आहे की स्वतंत्रपणे जी चौकशी सीबीआयनी किंवा त्याच्या तपास यंत्रणेने केली तर समीर वानखेडे यांच्याकडे जी संपत्ती सापडलेली आहे ती त्यांच्या ज्ञात उत्पन्नाच्या स्रोतापेक्षा खूप जास्त आहे. इट हॅज ऑल्सो come to the notice of vigilance branch of NCB that Sri Wankhede has not properly explained his foreign visits and had apparently misdeclared the expenditure on his foreign travels. He has also not declared the source of his foreign visits properly. It was also found that Sri Samir Wankhede had indulged himself in a sale and purchase of expensive wrist watches with a private entity, Sri Viraj Rajan, without intimating the department present or apparent. म्हणजे त्यांनी कधीही हे सांगितलं नाही की तो समीर वानखेडे स्वतःच्या हातातलं जे घड्याळ आहे किंवा तत्सम ज्या महागड्या वस्तू विकत होता त्या विकत असताना तो ज्या मंडळींसाठी व्यवहार करत होता त्याबद्दलचे कुठलेही तपशील त्यांनी आपल्या विभागाला कळवले नाहीत. इन व्ह्यू ऑफ द अबाव, द competent authority has accorded previous approval of Prevention of Corruption Act 1998, so has directed a conduct a detailed inquiry investigation against the officials of NCB Mumbai Zonal Unit so and so aspect of attempt to obtain an undue advantage which the intention to perform a cause by entering into the criminal activity. समीर वानखेडेंच्या विरोधामध्ये प्रॉपर इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर ह्या तपासामध्ये समीर वानखेडे यांच्या संदर्भातल्या अनेक गोष्टी ह्या अत्यंत संशयास्पद आहेत आणि म्हणून हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. बाय द वे, या सगळ्या प्रकरणाची एरवी आपण राजकीय गोष्टीची चर्चा करत असतो आपल्या मधल्या ओळीतनं. याची आता आम्ही यासाठी नोंद घेतली की महाराष्ट्रामध्ये ज्या गोष्टी आपण महाराष्ट्रामध्ये अशी प्रकरणं हळूहळू पॉलिटिकल नेरेटिव्हचा एक भाग बनतात. आपण समोर जसं बघतो त्याहीपेक्षा प्रत्यक्षातच्या घडामोडी खूप वेगवेगळ्या असतात आणि म्हणून नेहमी आपण म्हणतोय की मधल्या वेळसारख्या कार्यक्रमाची गरज यासाठीच तर आहे. आपण हे सतत सांगत असतो की तुम्ही जसं बघत आहात त्याहीपेक्षा बऱ्याच घडामोडी अशा आहेत की ज्या आपल्याला नीट समजून घ्यायच्यात, त्या लगेच लक्षात येतो तशातला भाग नाही आणि सर्वपक्षीय मंडळी हे करत असतात. आणि म्हणूनच आपण अत्यंत उघडपणे डोळसपणे ह्या सगळ्या प्रकरणाकडे बघायला हवं. जे दिसतंय तसं ते आहे का. तुर्तास तरी समीर वानखेडे याच्या अडचणीमध्ये खूप मोठी वाढ झालेली आहे. शाहरुख खानच्या संदर्भामध्ये सुद्धा काही प्रश्नांची उकल होणं आवश्यक आहे. ते 17 लोक कोण होते की ज्यांना समीर वानखेडेंनी सोडून दिलं, त्यासाठी किती कोटीचे व्यवहार झाले ते, हे सगळं येणारच आहे पुढे. पण पुन्हा एकदा आपल्याला हेच सांगायला हवं की प्रत्येक अशी गोष्ट जी तुम्हाला वाटते त्याच्या मागचे जे पदर आहेत ते उघडून दाखवण्यासाठी आपला हा कार्यक्रम आहे. सो थांबूया आपण इथे. तुम्हाला आमचा हा जो प्रयत्न आहे तो कसा वाटला ते जरूर कळवा. माझे आणि एबीपी माझाचे जेवढे म्हणून सोशल मीडिया प्लॅटफॉर्म आहेत ते सगळे फॉलो करायला लागा. या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कमेंट करा. तुमच्या महत्वाच्या कमेंटची आम्ही जरूर नोंद घेऊ. थांबूया. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.